की पहिले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गोग्रासवाडी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गेली 18 वर्ष हा सण, हा उत्सव, नवरात्र उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु यंदा थोडंसं वातावरण म्हणजे आम्ही थोडे दुःखी आहोत, कारण गेल्या 2-3 दिवसातल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या जर घटना तुम्ही बघितल्यात तर एक 4 वर्षाची मुलगी, त्याच्याबरोबर तिची मावशी 23-24 वर्षाची, यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याचबरोबर एक 13 वर्षाचा युवक, शाळकरी मुलगा, तो बिचारा त्या उघड्या नाल्यामध्ये वाहून गेला. त्याचबरोबर चा एक बाईकचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये 2 खड्ड्यांमुळे झाला, त्याच्यामध्ये 2 युवक हे मृत्युमुखी पडले. हे 2-3 दिवसातल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या घटना आहेत, त्यामुळे थोडंसं मन असं विषण्ण झालेलं आहे. परंतु याच्याकडे प्रशासनाने बेसिकली आता नगरसेवक नाहीत गेली 6 वर्ष झालं, तर प्रशासनाला सर्वाधिकार असताना सुद्धा प्रशासन कारवाई करत नाही, याचं दुःख आहे. त्यामुळे मागणं आमचं मनसेच्या वतीने आणि या प्रतिष्ठानच्या वतीने हेच आहे की प्रशासनाला सुबुद्धी देऊ. IAS ऑफिसर आहेत तर किमान त्या IAS पदाची लाज कमिशनर साहेबांनी थोडी ठेवावी आणि अशा स्वरूपाचे दुर्दैवी मृत्यू हे येत्या भविष्य काळात कसे होणार नाहीत याच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आणि पूर्णपणे लक्ष हे आयुक्तांचं असलं पाहिजे, अशीच मागणी आमची देवीच्या चरणी आहे. हे झालं कल्याण डोंबिवलीतला, परंतु पूर परिस्थिती